नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला उपमा पुडी दाखवणार आहे. आता प्रथम आपण चटणी वाटून घेऊया. अगदी साऊथ इंडियन स्टाईलची चटणी. आधी ही डाळ मोठा एक चमचा भर घ्या. नंतर उडदाची डाळ. डाळ म्हणजे आपण जी चिवड्यात वापरतो ती. आणि उडदाची डाळ एक चमचा मोठा हे आपण भाजून घेऊ. ह्याच्यातच चार चार हिरव्या मिरच्या भाजूया आणि हे सगळं आधी तळून घेऊया, परतून घेऊया. आता ही आपली चांगली परतून झालेली आहे आणि मिरच्या घालताना जवळजवळ सावकाश घाला, कारण तेलात मिरच्या उडतात. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ. डाळ मिरच्या वगैरे परतून झालेला आहे. त्याच्यात आपण ओलं खोबरं घालून घेऊया. हे एक वाटीभर ओलं खोबरं घेते. त्याच्यात अर्धा चमचा मीठ आणि थोडा लिंबाचा रस. आता आपण ह्याच्यात पाणी घालूया आणि वाटून घेऊया. आता चटणीला आपण फोडणी देऊया. त्याच्यासाठी थोडीशी मोहरी घालून घेते. मोहरी तडतडली की जिरं घालून घेते. थोडा हिंग घालते. आता गॅस जरा बंद करते आणि कढीपत्ता घातल्यावर ती उडते. आता ती फोडणी आपण त्याच्यात घालून घेऊया. ही आपली चटणी तयार झाली. ही आपली अशी चटणी तयार झाली. किती छान रंग आल्या बघा. आता हा आपण एक वाटी रवा घेतलेला आहे, तर त्याला 3 वाट्या पाणी आणि 3 चमचे दही घ्यायचं. म्हणजे हे मी सगळं भरून घेतलेलं आहे. या वाटीने, ज्या वाटीने आपण घेऊ त्या वाटीने तेवढंच पाणी घ्यायचं आणि ह्याचं ताक करून घ्यायचं. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता प्रथम आपण शेंगदाणे जरा तळून घेऊया. मी 2 चमचे मोठे तेल घातलेलं आहे. त्याच्यात शेंगदाणे जरा परतायला थोडा वेळ लागतो. काजू त्या मानाने लवकर परतले जातात. आता मी हे एक वाटी छोटी एक 10-12 काजू असतील ते 2-2 तुकडे करून घेतलेले आहे. ते पण जरा परतून घेऊया. ते लाल रंगाचे होईस्तोपर्यंत, ते गुलाबी रंगाचे होईस्तोपर्यंत परतायचे. आता हे काजू आणि शेंगदाणे आपण काढून घेऊया. त्याच तेलात आपण मोहरी घालून घेऊया. अर्धा चमचा जिरे, एक छोटा चमचा आणि हिंग.
आता ह्याच्यात आपण जरा मिरची घालून घेऊया, आलं घालून घेऊया. मी या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. आलं 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि कढीपत्त्याची 10-12 पानं घेतली. आता 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. आता हे चांगले परतून घेऊया. ही डाळ आहे ती पण आपण ह्याच्यात घालून घेऊया, कढईत घालून घेऊया. 1 चमचा डाळ घेतलेली आहे आणि हे आता त्याच्यात मीठ पण आधी घालून घेऊया, पण मीठ घातल्यामुळे कांदा लवकर लाल होतो. आता आपण हा परतून घेऊया. आता हा 1 वाटी रवा मी सुका भाजून घेतलेला आहे 5 मिनिटं आणि तो ह्याच्यात थोडा पुन्हा परतून घेऊया. म्हणजे भाजताना त्याच्यात तेल वगैरे काहीच घातलेलं नाहीये. आता या तेलातच परतून घेऊया. आता हा 5 मिनिटं भाजून घेऊया. आता ह्याच्यातच आपण कोथिंबीर घालून घेऊया. आणि हे जे आपण पातळ काप केलं आहे ते घालून घेऊया. चांगलं असं ढवळून घ्यायचं, म्हणजे गुठळी होता कामा नये म्हणून हलवत राहायचं. आता हा उपमा आपला जवळजवळ होत आलेला आहे, तर त्याच्यात 2 चमचे तूप घालून घेऊया. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन क्लिक करा. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. आता या उपम्यामध्ये मी हे काजू आणि शेंगदाणे घालून घेते आणि तुम्हाला प्लेटिंग कसं करायचं ते पण दाखवते मी. आता या डिशला मी चांगलं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यात हा उपमा आपण ठेवूया. आणि असा प्रेस करून घ्यायचा. तो सगळ्या बाजूने सारखा राहील. आता ही मी प्लेट भरून उपमा घेतलेला आहे, त्याच्यावर ही ताटली ठेवायची आणि ही परतायची. आता पुडी म्हणजे ही सुकी चटणी साऊथ इंडियन लोकांची, ती अशी घालून घ्यायची. ती कुठच्याही दुकानात मिळते आणि घरी पण करता येते. तुम्हाला पाहिजे असल्यास मी ती रेसिपी तुम्हाला दाखवेन.
अशी ही घालून घ्यायची. आणि सबंध चटणी आहे ना आपण जी केली आहे ती अशी कडेने घालायची. बाजूनी अशी घालून घ्यायची. आता ही आपली उपमा पुडी तयार झालेली आहे. धन्यवाद.